विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण पीक विमा योजनेचा 2025चा पीक विमा कधी येणार, दुसरा टप्पा कधी येणार असा प्रश्न जर तुमच्या पण मनामध्ये असेल तर आता तुमची प्रतीक्षा संपलेली असून आता तुम्हाला एक मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता पीक विमा वितरण चालू झाला असून आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांना या 2 दिवसामध्ये पीक विमा टाकण्यात येणार आहे। जर तुम्ही पण या 12 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर आता तुम्हाला पण दिलासाच मिळणार आहे। पीक विमा वितरण चालू झाले असून आता दुसऱ्या टप्प्याला सुरुवात देखील करण्यात आली असून दुसऱ्या टप्प्यामध्ये या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार। तुमच्या जिल्ह्याचं नाव जर या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर आता तुम्हाला पण दिलासा मिळू शकतो। तर चला सरकारच्या माध्यमातून आलेली माहिती आपण बघून घेऊ। आणि हा हप्ता सर्वात प्रथम या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच का मिळणार, पूर्णपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना का मिळणार असा प्रश्न जर आता तुमच्या डोक्यामध्ये असेल तर त्याचं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे। तर चला ते उत्तर जाणून घेऊ आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमा दुसरा टप्पा या ठिकाणी मिळणार तोही बघू। आणि या दुसऱ्या टप्प्यासाठी काही नियम अटी आलेले आहेत, त्या नियम अटी सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण महत्त्वाची माहिती बघू फक्त 5 मिनिटांमध्ये। फक्त व्हिडिओ पूर्ण नक्की बघा कारण की हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे। यामध्ये काही नियम अटी या ठिकाणी टाकण्यात आल्या असून आता या नियम अटी तुम्हाला पूर्ण करणं आवश्यक सांगण्यात आलेलं आहे। जर तुम्हाला पण पीक विमा दुसरा टप्पा पाहिजे असेल किंवा तुम्हाला पण वाटत असेल की पीक विमा तुम्हाला बिना अडथळ्याचा तुमच्या खात्यामध्ये आला पाहिजे तर फक्त हे नियम अटी पूर्ण करा आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतं का नाही येतं तेही नक्की बघा। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ती महत्त्वाची माहिती आलेली आहे ती महत्त्वाची माहिती तुमच्यासमोर मांडू। ती तुम्हाला सांगतो त्या माहितीमध्ये GRमध्ये काय काय सांगण्यात आलेलं आहे, GRमध्ये काय काय बदल झालेला आहे आणि कोणकोणत्या नवीन अटी टाकण्यात आलेल्या आहे, कोणकोणते नियम आलेले आहे, कोणकोणते कामे तुम्हाला करणं अत्यावश्यक आहे। जर तुमचे ते कामे अधुरे असतील तर तुम्हाला ते लवकरात लवकर करावे लागणार आहे। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे काही जिल्हे बघणार आहोत ज्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा संपली असून आता या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना पीक विमा वितरण चालू झालं असून आता त्यांना थेट आज दुपारनंतर त्यांच्या खात्यामध्ये पीक विमा वितरण चालू देखील करण्यात येणार असून पीक विमा योजनेचा लाभ देखील त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे। तर चला सुरू करू माहिती पूर्णपणे माहिती बघून घ्या, व्हिडिओ काय अर्धवट बघू नका। आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका। तर चला जी महत्त्वाची माहिती आलेली आहे ती पूर्णपणे एकाकी आपण बघणार आहोत त्यामुळे ती लक्षपूर्वक काळजीपूर्वक बघून घ्या। तर चला महत्त्वाची माहिती आपण सुरू करू। पीक विमा वितरण चालू झाली आहे, पीक विमा योजनेची वाटप चालू झाली आहे। आता पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याची वाटप या ठिकाणी चालू झाली असून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार। शेतकरी बऱ्यापैकी शेतकरी पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा कधी वाटप चालू होणार, पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा कधी शेतकऱ्यांना मिळणार अशी प्रतीक्षा या ठिकाणी शेतकरी करत होते। आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा पूर्णपणे मिटलेली आहे कारण की आता पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा वाटप चालू झाला असून या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा टाकण्यात येणार आहे। जर तुम्ही पण याच 12 जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल आणि तुम्हाला पण या नियम अटी पूर्णपणे पात्र झालेल्या असाल तर आता तुम्हाला पण मोठा दिलासा मिळणार आहे। तर चला ते नियम आणि त्या अटी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। जर तुमच्या पण या नियम अटी अधुरे असतील तर तुम्हाला पण ते कामे पूर्णपणे करावे लागणार आहेत। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण काही महत्त्वाचे कामे बघणार आहोत जे महत्त्वाचे कामे पूर्णपणे या शेतकऱ्यांना करणं आवश्यक या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। जर तुमचे पण हे कामे अधुरे असतील तर तुम्हाला ते पूर्ण करावे लागणार आणि ते 12 महत्त्वाचे जिल्हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। जे 12 महत्त्वाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पीक विमा योजनेच्या दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली असून आता या 12 जिल्ह्यामध्ये पीक विमा वितरण चालू देखील करण्यात येणार असून आज दुपारनंतर DBTच्या माध्यमातून या 12 जिल्ह्यामध्ये पीक विमा वितरण चालू देखील करण्यात येणार असून 24 ते 48 तासाच्या आत या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा देखील टाकण्यात येणार आहे। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते 12 महत्त्वाचे जिल्हे कोणते असणार आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। त्या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख होतो का नाही होतो हे बघायचं काम तुमचं देखील असणार आहे। तर चला तुमचा साधा वेळ न घेता आपण ते 12 जिल्हे एक एक करून पूर्णपणे बघूया आणि जे महत्त्वाचे अटी नियम कामे असणार आहेत तेही बघू। जर तुमचे ते अधुरे असतील तर ते तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करणे गरजेचे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। जर तुमचे पण ते अधुरे असतील तर लवकरात लवकर तुम्हाला हे ते पूर्णपणे करावे लागणार आहे। ज्या ज्या शेतकऱ्यांचे हे कामे अधुरे असतील यामध्ये आता GRमध्ये सांगण्यात आलेलं आहे सविस्तरपणे काही अटी टाकण्यात आलेल्या आहे। त्या अटी जर तुम्ही पूर्णपणे पात्र ठरला नाही
तर तुम्हाला पीक विमा दुसरा टप्पा देखील 2026 मध्ये मिळणार नाही. या 2 दिवसामध्ये या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा टाकण्यात येणार आहे. पण जर तुम्ही हे 2 ते 3 महत्त्वाचे कामे जे असणार आहे ते महत्त्वाचे कामे पूर्णपणे केलेले नसतील तर तुम्हाला देखील लवकरात लवकर ते 2 ते 3 कामे करावेच लागणार आहे. तर चला तुमचा जादा वेळ न घेता त्या महत्त्वाच्या अटी आणि ते महत्त्वाचे 12 जिल्हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच सबस्क्राईब करा. तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर चला महत्त्वाचे जिल्हे आणि महत्त्वाचे ते 3 अटी कामे बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. तर चला सुरू करू त्या महत्त्वाच्या कामांना, सुरू करू त्या महत्त्वाच्या अटींना. तर चला तुमचा जादा वेळ न घेता लगेच आपण ते महत्त्वाचे 12 जिल्हे जाणून घेऊ ज्या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता दिलासाच मिळालेला आहे. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव जर या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर आता तुमची देखील पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा संपलेली असून आता तुम्हाला पण आज दुपारनंतर आणि उद्या या 2 दिवसामध्ये पीक विमा योजनेची पूर्णपणे रक्कम तुम्हाला टाकण्यात येणार असून आता तुम्हाला पण दिलासा मिळाला. आणि जर तुमचे हे 2 ते 3 काम या अटी पूर्ण नसेल तर तुम्ही पण या अटी पूर्णपणे करून टाका. हे कामे लवकरात लवकर पूर्ण देखील करून टाका. तर चला सुरू करू त्या 12 महत्त्वाच्या जिल्ह्यांना ज्या 12 महत्त्वाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा दिलासाच मिळाला कारण की आता त्यांची पीक विमा योजनेची प्रतीक्षा संपलेली आहे. तर चला सुरू करू त्या 12 जिल्ह्यांना. आता यामध्ये पहिला जिल्हा असणारा तुमचा परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्याच्या शेतकऱ्यांची सुद्धा प्रतीक्षा संपली. तुम्ही पण परभणी जिल्ह्यामधून फॉर्म अर्ज केलेला असेल तर आता तुमच्यासाठी दिलासादायक बातमी समोर आली. आता तुम्हाला पण मोठा दिलासा मिळणार. जालना जिल्हा दुसरा जिल्हा असताना जालना जिल्हा जर तुमचा पण जालना जिल्हा असेल तर आता तुम्हाला पण मोठा दिलासा मिळाला. जालना जिल्ह्याचं नाव सुद्धा या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये टाकण्यात आला असून आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा देखील टाकण्यात येणार आहे. फक्त या अटी पूर्णपणे तुम्हाला करणं गरजेचे आहे. तर चला समोरचा जिल्हा बीड जिल्हा. जर तुम्ही पण आता बीड जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल, बीड जिल्ह्यामध्ये राहून तुम्ही पण जर शेती करत असाल तर आता तुमच्यासाठी सुद्धा मोठी आनंदाचीच बातमी समोर आली. बीड जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा आता आनंदी होणार आहे. बीड जिल्ह्याचं नाव सुद्धा या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये टाकण्यात आलं असून आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आनंद देखील होणार आहे. जर तुम्ही आता धुळे जिल्ह्यातील शेतकरी असाल, धुळे जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल, धुळे जिल्ह्याचे शेतकरी जर तुम्ही असाल तर आता तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आता दिलासाच मिळणार आहे कारण की आता धुळे जिल्ह्याचं नाव सुद्धा या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये टाकण्यात आलं असून आता धुळे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना दिलासाच मिळणार आहे. फक्त तुम्हाला काही महत्त्वाच्या अटी, महत्त्वाचे नियम पूर्णपणे पाळावे लागणार आहे. तर चला समोरचा जिल्हा जाणून घेऊ. समोरचा जिल्हा या ठिकाणी असणारा आपला नांदेड जिल्हा. जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल तर आता तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा देखील त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार असून तुम्हाला फक्त काही महत्त्वाचे कामे पूर्ण करावे लागणार आहे. तर चला समोरचा जिल्हा जाणून घेऊ. नाशिक जिल्हा. आता जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल किंवा नाशिक जिल्हा तुमचा असेल आणि तुम्ही त्या ठिकाणून पीक विमा योजनेस अर्ज केलेला असेल तर आता तुमची पण प्रतीक्षा संपलेली असून आता तुम्हाला पण दिलासा मिळणार आहे. नाशिक जिल्ह्याचं नाव सुद्धा या जिल्ह्याच्या यादीमध्ये आले असून आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण दिलासाच देखील मिळणार आहे. तर चला समोरचा जिल्हा जाणून घेऊ. समोरचा जिल्हा या ठिकाणी आपला असताना अहिल्यादेवी नगर. जर तुम्ही पण अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील शेतकरी असाल तर आता तुम्हाला पण हे महत्त्वाचे कामे करणं गरजेचे आहे. जर तुमचे पण हे महत्त्वाचे कामे अधुरे असतील तर लवकरात लवकर महत्त्वाचे कामे पूर्ण करून टाका जेणेकरून तुम्हाला पण मोठा दिलासा मिळेल. तुमची पण पीक विमा योजनेची प्रतीक्षा संपली असून आता तुम्हाला पण हे महत्त्वाचे कामे पूर्ण करणं गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांचे महत्त्वाचे कामे अधुरे असतील त्या शेतकऱ्यांनी पूर्णपणे हे 2 महत्त्वाचे कामे पूर्ण करून टाका. तर चला तुमचा दादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे 2 कामे बघू. जे 2 महत्त्वाचे कामे तुम्हाला करणं गरजेचे या ठिकाणी सांगण्यात आले असून तुम्हाला ते पूर्णपणे करावेच लागणार आहे. तर चला हे 2 कामे कोणते असणार आहे सविस्तरपणे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण जर आता तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं, तुम्हाला पण आता पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा मिळणार आहे की नाही मिळणार असा प्रश्न जर तुमच्या डोक्यामध्ये असेल तर कमेंट नक्की करा. तुमचा जिल्हा कोणता आहे त्या कमेंटच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला प्रत्युत्तर देऊन सांगू की तुमच्या जिल्ह्याचं नाव या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतं का नाही येतं, तुमची पीक विमा योजनेची प्रतीक्षा संपली आहे की नाही आहे. तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे 2 कामे बघू. जे 2 महत्त्वाचे कामे तुम्हाला करणं अत्यावश्यक या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे.
तर चला या दोन महत्त्वाची कामे असणार आहे. यामध्ये पहिलं आणि महत्त्वाचं काम म्हणजे फार्मर आय डी. जर तुमची पण फार्मर आय डी बनवलेली नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला देखील फार्मर आय डी बनवणं गरजेचे आहे. KYC आता KYC करणं पण तुम्हाला आवश्यक या ठिकाणी ठरणार आहे. तर चला हे दोन महत्त्वाची कामे तुम्हाला करणं आवश्यक आहे. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कमेंट